नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माहिती मंचावर. आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल. जुलैचा जो हप्ता आहे त्याबद्दल आपण अपडेट घेऊन आलेलो आहेत. एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. लाडक्या बहिणीसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर माहिती काय आहे आणि खुशखबर काय आहे ते आपण पाहूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत निधी वितरणाला सुरुवात झालेली आहे. हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे, तुम्ही पाहू शकता. महिला व बाल विभाग विकास हा जी आर आहे. ही कधीचा जी आर आहे तर आजचा जी आर आलेला आहे. हे बघा 31 तारीख 2025. जी आर हा कशाबद्दल काढला जातो तर एखाद्या योजनेचं किंवा एखाद्या घटकाचं किंवा अंमलबजावणी करायची असेल तर सरकार जी आर काढत असतं, एक परिपत्रक काढत असतं. ते परिपत्रक आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. प्रस्तावना: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती. कशासाठी तर महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि आरोग्य आणि पोषण यामध्ये सुधारणा करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. आपल्याला माहित आहे या योजना कशाला सुरू सुरू केलेली आहे आणि या योजनेमुळे सरकारचा काय फायदा झालेला आहे. तर सदर योजना ही कोण पात्र आहे तर 21 ते 65 वयोगटातील महिला या विधवा असो किंवा घटस्फोटित असो किंवा परित्यक्त्या असो किंवा निराधार असो, कुटुंबातील 2 महिलाच यामध्ये पात्र ठरतात आणि 2 पेक्षा जास्त असेल तर एक अपात्र ठरवले जाते. आणि यांचे पैसे कसे देतात तर डीबीटीद्वारे ₹1500 त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात सरकारद्वारे. यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नसतो. तर महत्वाची बातमी काय आहे तर ती बघूया आपण. सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या आदिवासी घटकांसाठी मागणी उद्दिष्टाखाली 3240 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. तर 2025-26 मध्ये लाडकी बहिणीसाठी किती निधी मंजूर केलेला आहे तर अर्थसंकल्पामध्ये तर 3240 कोटी रुपये हा निधी मंजूर केलेला आहे वर्षासाठी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ही रक्कम अदा करण्यासाठी 335 कोटी 70 लाख एवढी मदत निधी दिलेला आहे. कोणी दिलेला आहे तर आदिवासी विभाग या विभागाकडून 335 कोटी 70 लाख एवढा निधी कोणाला दिलेला आहे तर महिला व बाल विकास विभागाला दिलेला आहे. जो अतिरिक्त त्यांचा निधी होता तो इकडे वळवलेला आहे आणि हा निधी तुम्हाला लवकरच भेटणार आहे. सदरचा वितरित करण्यात आलेला निधी हा अधिकारी यांनी आभासी ठेवीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्य स्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यामध्ये जमा करण्याचे तात्काळ आदेश दिलेले आहेत. म्हणजे जो निधी आहे तो सरकारच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा होणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो निधी आहे सदर योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे कशाद्वारे डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. कधी जमा होईल तर 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये येईल. 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये येईल. हा कधीचा आहे हप्ता तर जुलैचा हप्ता आहे. जुलैचा ₹1500 तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मिळून जातील. हा जी आर म्हणजे ही खरी बातमी असते आणि आपलं चॅनल म्हणजे कसं माहिती आहे तुम्हाला, आपण जी बातमी खरी असतो तीच आपण सांगत असतो. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा जी आर आहे आणि किती रुपये मिळालेले आहेत तर 335 कोटी 70 लाख 335 कोटी 70 लाख एवढा निधी आदिवासी विभागाने महिला व बाल विकास विभागाला दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला लवकरच पैसे मिळून जातील. तुम्ही बघू शकता अवर सचिव यांची ही सही आहे, प्रवी कुलकर्णी. हा जी आर आणि 31 तारखेला आलेला आहे, म्हणजे आजच आलेला आहे. त्यासाठी तुम्ही कोणतंही टेन्शन न घेता तुम्हाला 100% जुलैचा हप्ता हा लवकरात लवकर 2 दिवसात मिळून जाईल. तर हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाडक्या बहिणींनो
ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर अजून बी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.